मस्त मालवणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आप्पे। आज चला तर बघूया आपण आप्पे कसे बनवायचे। मस्त मालवणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आप्पे। आप्प्यासाठी मी पहिली चटणी बनवून घेते। चटणीसाठी हे बघा मी 1 वाटी खोबरं घेतलाय, त्याचबरोबर हे बघा इथे आलं घेतलाय 1 तुकडा, 3 ते 4 मिरच्या घेतल्या। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढा मिरचीचा वापर करू शकता। त्याचबरोबर हा बघा मी पुदिना जरा जास्त घालून घेणार आहे, मला पुदिन्याची चटणी आवडते म्हणून। ते बघा 1 वाटी मी पुदिना घेतलाय स्वच्छ धुवून। त्याचबरोबर हे बघा 1 वाटी मी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे बघा बारीक शेव घेतलाय, तुम्हाला आवडत असेल तर वापर करा, नाही केला तरी चालेल, पण यामुळे चटणी चांगली बनते आणि घट्टही बनते। तर तुम्ही बघू शकता ही बघा मी 1 वाटी डाळ घेतली आहे, छोटी वाटी आहे। 2 चमचे डाळीचा वापर करू शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण आणि आता मिक्सरला लावून घेऊया। इथे बघा 2 चमचे पाण्याचा वापर करते। तर तुम्ही बघू शकता ही बघा चटणी बनवून तयार झालेली आहे। ही बघा छानपैकी अशी पुदिना कोथिंबीर आलं वगैरे घातलेलं आहे आणि ही चटणी एकदम छानपैकी बनवून तयार झालेली आहे। तर चला आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता ही बघा मी आप्प्यांसाठी पीठ ठेवलेलं होतं, याचे तुम्ही आप्पे पण बघू। तर तुम्ही बघू शकता हे बघा मी आप्प्यांसाठी पीठ ठेवलं होतं, याचे तुम्ही आप्पे पण बनवू शकता किंवा तुम्ही इथं डोसा पण बनवू शकता। तर हे पीठ आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतो। हे बघा पीठ आलेलं आहे, बघू शकता हे बघा पीठ आलेलं आहे। पिठाचा असा सरकन आवाज येतो म्हणजे पीठ आलेलं असतं। तर आता मी एका टोपामध्ये थोडं पीठ काढून घेते। हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर 2 ते 3 दिवस वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवून, आणि चालतं, आंबट वगैरे होत नाही। मीठ घालायचं नाही फ्रीजमध्ये ठेवत्या वेळी। ज्यावेळी तुम्हाला डोसे किंवा इडली बनवायची असेल त्याच वेळी मिठाचा वापर करायचा। तर यातलं मी थोडं पीठ काढून घेते। तर तुम्ही बघू शकता इथे बघा मी पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम केलं आहे, त्यामध्ये ही राई टाकून घेते। राई व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे तडका आप्यामध्ये। यामध्ये तुम्ही मिरचीचा पण वापर करू शकता। तर तुम्ही बघू शकता बघा राई तडतडलेली आहे, आता आपण यामध्ये घालून घेऊया। यामध्ये तुम्ही मिरची कढीपत्ता पण घालू शकता आणि हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तडका। बघा मी तडका घालून घेतला होता, तो व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। बरोबर आहे बघा कढीपत्ता मी बारीक चिरून घालून घेते। त्याचबरोबर हे बघा चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता हे बघा मी आप्याचं पॅन घेतलंय आणि ठेवलंय, त्यामध्ये आता आपण 1 थेंब असं तेल घालून घेऊया। तेल घालून घेतलंय, आता आपण त्यामध्ये हे बघा थोडं पीठ घालून घेऊया। बघू शकता हे बघा आता आपण झाकण लावून घेऊया आणि 5 मिनिटं वाफवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हे बघा 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण आप्पे परतून घेऊया। हे बघा छानपैकी असे परततात हे बघा। तर तुम्ही बघू शकता हे बघा आप्पे तयार झालेले आहेत आणि आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आप्पे। हे बघा छानपैकी असे आप्पे बनवून तयार होतात आणि याच पिठामध्ये तुम्ही 2 ते 3 नाश्ते बनवू शकता। तर तुम्ही बघू शकता हे बघा आप्पे बनवून तयार झालेले आहे आणि चटणी पण आपली बनवून तयार झालेली आहे। आणि हे बघा छानपैकी असं रविवारसाठी नाश्ता किंवा लहान मुलांना टिफिनसाठी नाश्ता बनवून तयार झालेला आहे। मुलांना चटणी आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस पण देऊ शकता। तर हे बघा टोमॅटो सॉस पण मी इथे देते। तर तुम्ही बघू शकता हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा छानपैकी असे आप्पे एकदम नरम आणि एकदम मस्तपैकी बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हे बघा। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।